नमस्कार मित्रमैत्रिणींनो, तुमचे स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये. आज मी तुमच्यासोबत बोलणार आहे अशा एका विषयावर जे आपल्या अवतीभोवती सहज दिसून येते. ते म्हणजे अल्कोहोल किंवा दारू. दारू म्हणजे इथेनॉल असलेले पेय, जे धान्य, फळे, साखर यांचे फर्मेंटेशन करून तयार केले जाते. मित्रांनो, दारू ही काहींसाठी पार्टीचा भाग आहे, तर काहींसाठी स्ट्रेस कमी करण्याचे साधन. दारूचे जास्त आणि सतत सेवन केल्यास आपल्या शरीर, मन, कुटुंब यावर गंभीर परिणाम होतात. चला तर मग पाहूया दारूचे आपल्यावर होणारे शारीरिक व मानसिक परिणाम. सगळ्यात आधी आपण पाहूया आपल्या शरीरावर होणारे दारूचे परिणाम. अल्कोहोल हे यकृतावर परिणाम करते. जास्त प्रमाणात अल्कोहोल पिल्यास फॅटी लिव्हर, लिव्हर सिरोसिस यांसारखे गंभीर आजार होतात. तसेच आपले वजन देखील वाढते आणि झोप डिस्टर्ब होते. अल्कोहोलमुळे आपला रक्तदाब वाढू शकतो. हृदयाची गती अनियमित होते. तसेच दीर्घकाळ दारूचे सेवन केल्याने हृदयविकाराचा धोका देखील वाढतो. जर गरोदर महिलेने अल्कोहोलचे सेवन केले तर गर्भातील बाळाच्या मेंदूच्या विकासावर विपरीत परिणाम होतो. तसेच गर्भामध्ये जन्मजात दोष म्हणजेच फिटल अल्कोहोल स्पेक्ट्रम डिसऑर्डर्स होतात. दारू सतत प्यायल्याने कमी वजनाचे बाळ, अकाली प्रसूती, गर्भपात होणे असे अनेक धोके निर्माण होतात. अल्कोहोलमुळे आपली पचनशक्ती कमी होते, आपल्या पोटामध्ये जळजळ होते. सतत दारू प्यायल्याने अल्सर होण्याची देखील शक्यता असते. दारूच्या व्यसनाने भूक कमी लागते. दारूचा लैंगिक संबंधावर देखील परिणाम होतो. सुरुवातीला थोडी दारू घेतल्याने लाज किंवा संकोच कमी होऊन आत्मविश्वास वाढल्यासारखा वाटतो. मित्रांनो, त्यामुळे लैंगिक संबंधाची इच्छा वाढल्यासारखी वाटते. परंतु नंतर सतत दारू घेतल्यावर इरेक्टाईल डिस्फंक्शन, लैंगिक इच्छा कमी होणे, शुक्राणूंची संख्या कमी होणे असे अनेक धोके निर्माण होतात. महिलांमध्ये गर्भधारणेची शक्यता कमी होऊन इन्फर्टिलिटीची शक्यता जास्त वाढते. अल्कोहोल हे आपल्या मानसिक आरोग्यावर देखील गंभीर परिणाम करते. मित्रमैत्रिणींनो, तुम्हाला माहिती आहे का? काही लोकांना स्ट्रेस आला की ते तो कमी करण्यासाठी दारू पितात. त्यांना सुरुवातीला खूप रिलॅक्स, छान असं वाटतं. पण हळूहळू अल्कोहोल त्यांचा चिडचिडेपणा, अँक्झायटी आणि डिप्रेशन वाढवते. कारण दारू हे आपल्या मध्यवर्ती मज्जासंस्थेवर परिणाम करणारे द्रव्य आहे. त्यामुळे दारू मेंदूची क्रिया मंदावते. मित्रमैत्रिणींनो, दारूमुळे आपली निर्णय क्षमता देखील कमी होते आणि त्यामुळे अपघात, सतत भांडणं आणि चुकीचे निर्णय यांचे धोके वाढतात. अल्कोहोलचे नातेसंबंध आणि समाजावर देखील विपरीत परिणाम होतो. मित्रांनो, एखाद्या व्यक्तीच्या दारूच्या व्यसनाचा फक्त त्या व्यक्तीलाच त्रास होतो असं नाही, तर त्याच्या संपूर्ण कुटुंबाला त्याची झळ पोहोचतेच. घरगुती वाद, हिंसा, आर्थिक अडचणी आणि विश्वास तुटणे हे सर्व काही दारूमुळेच होते. घरातील भांडणांमुळे मुलांमध्ये भीती आणि असुरक्षितता वाढते. तसेच याचा त्यांच्या शिक्षणावर व वर्तनावर नक्कीच वाईट परिणाम होतो. मित्रमैत्रिणींनो, दारू सोडणं सोपं नसतं, पण अशक्यही नाही. व्यायाम, एखादा चांगला छंद, चांगली मित्रसंगती आणि आवश्यकता पडल्यास आपल्या तज्ज्ञांची मदत यामुळे आपण दारू सहज सोडू शकतो. मैत्रिणींनो, खरी मजा ही दारूमध्ये नाही, तर ती आरोग्यपूर्ण आयुष्य जगण्यामध्येच आहे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा.